मुंबईला वेटिंगला राहिली. परत वाटलं आता नाही होणार, आता प्रायव्हेट जॉब शोधायची आणि नाही करायचं आता. पण मग नाही प्रॅक्टिस नाही आहे तर ग्राउंड होत म्हणजे नाही भरती होत नाही. मग मी फॉर्म भरणं बंद केलं, करून घेतल्या. आज खरंच जे आहे ते फक्त दादांमुळे, नाहीतर खरंच माझ्याकडनं म्हणजे झालं नसतं. त्यामुळे त्यांची आयुष्यभर लाईफ टाईम आभारी राहील. माझं नाव रुपाली गोकू परदेशी. मी प्रॅक्टिसला दादांकडेच होती भरपूर वर्षापासून. म्हणजे 12वी झाली आणि वाटलं की काहीतरी करायचं. आणि माझी मोठी दिदी वनरक्षक आहे, त्यामुळे तिला बघून वाटलं की मी पण व्हावं असं. आणि घरचा फुल सपोर्ट होता, त्यामुळे मी केलं. पण माहित नव्हतं ग्राउंड कसं करायचं. फक्त पळायची, सकाळी जायची, पळायची, संध्याकाळी जायची, पळायची. स्ट्रेचिंग वार्मअप काय असतं म्हणजे काहीच माहित नव्हतं. इतके स्टेप असतात बा. पण तरी केलं. आणि अभ्यास म्हणजे मार्गदर्शन करणार कोणी नव्हतं, त्यामुळे झाले नाही. मग त्यानंतर 17ला परत वनरक्षकचा फॉर्म भरला. तेव्हा पेपर नव्हता, नुसतं ग्राउंड होतं. आणि 12वीच्या बेसवर टक्क्यांवर व्हायचं. ग्राउंड वगैरे काढलं सगळं, म्हणजे लास्ट स्टेज पर्यंत गेली, पण टक्के कमी होते, त्यामुळे तेव्हाही राहिलं. त्याच्यानंतर की नाही प्रॅक्टिस नाही आहे तर ग्राउंड होत म्हणजे नाही भरती होत नाही. मग मी फॉर्म भरणं बंद केलं. पण योगायोगाने आली जळगावला, जॉब केला थोडे दिवस, थोडी सेव्हिंग झाली, की मग नंतर ठरवलं की नाही आता करायची, पोलीस भरती करू शकते बा स्वतःच्या याच्यावर. मग केला. पण प्रॅक्टिस नव्हती. अभ्यास होता बऱ्यापैकी छान होता, पण मग प्रॅक्टिस नव्हती. मुंबईला वेटिंगला राहिली. परत वाटलं आता नाही होणार, आता प्रायव्हेट जॉब शोधायची आणि नाही करायचं आता. पण मग दीदी बोलली की कर, थोडंसं होईल बॉ असं. एवढ्या लास्ट स्टेजवर आली आहे, थोड्याशाने राहिली आहे, कर. परत अभ्यास केला आणि प्रॅक्टिसला दादांकडे आली. दीदीने म्हणजे माहिती पडलं की प्रॅक्टिस छान घेतात. 2-3 दिवस आले की नाही विश्वास झाला की काढू शकतात बा. आणि त्यांचा काहीच म्हणजे स्वार्थ नव्हता प्रॅक्टिस घेण्यात. खूप स्ट्रिक्ट, म्हणजे खूपच रूल वाईज एकदम छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन त्यांनी सगळ्या गोष्टी करून घेतल्या. आज खरंच जे आहे ते फक्त दादांमुळे, नाहीतर खरंच माझ्याकडनं म्हणजे झालं नसतं. त्यामुळे त्यांची आयुष्यभर लाईफ टाईम आभारी राहील. आणि बस तुम्ही करू शकता. अभ्यासही चालू द्या व्यवस्थित, ग्राउंडही व्यवस्थित चालू द्या. कारण एक गोष्ट प्लस मध्ये राहून होणार नाही, दोघं गोष्टी प्लस मध्ये ठेवाव्या लागतील. आणि नक्कीच तुम्ही पण लवकरच यशस्वी होणार. बस एवढंच सांगेल. नव्हतं आणि त्यामुळे ग्राउंडचं तर चुका होणारच नाही. कारण दादा इतकं लक्ष देतात की ग्राउंडची तर म्हणजे टेन्शन घ्यायची गरज नाही, फक्त अभ्यास. कारण अभ्यासही तेवढाच इम्पॉर्टंट आहे. तर सगळ्या विषयांना नियोजन आणि अभ्यास करा. आणि जे दादा म्हणजे सांगतील ते प्रॉपर फॉलो करा. डाएट वगैरे सगळं ते तर सगळं सांगतात, ते त्यांचं म्हणजे ते असल्यावर तर कुठलं टेन्शनच नाही, त्यामुळे होऊनच जाईल. बस एवढं सांगून मी माझं मनोगत व्यक्त केलं.